नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य कांसे. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शिमगा करता करता होळी संपली आणि आज आहे आमचा धुलवट. धुलवटीला आज आमचा शिमगा संपणार. बऱ्याच जणांकडे धुलवटीच्या नंतर शिमगा चालू होतो. तर आता आम्ही चाललेलो आहोत देवळामध्ये. ह्या साईडला मित्र आहेत, म्हणजे भावच आहेत. तर आम्ही सगळे एकत्र चाललो आहे. शिमग्यामध्ये खेळांचा नाच असतो. तर त्याचा शेवटचा दिवस म्हणजे धुलवट. तर धुलवटीच्या दिवशी देवळाच्या इथे मोठा कार्यक्रम असतो आणि ऑलरेडी जरा लेट झालं आहे. आणि खालती देवळाच्या इथे गेल्याच्या नंतरला जी काय मजा असेल ना, ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा माझा एक छोटासा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, जास्त जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आता धोलाई मंदिराच्या इथं पोचलेलो आहे. पाठी आवाज ऐकत असाल, ढोल वाजतोय आणि ज्यांचे कोणाचे नवस वगैरे असतात ते सुद्धा फेडले जातात. आणि त्यानंतरला मग खेळी वगैरे येतील, खेळांचा नाच होईल आणि त्यानंतरला मग समारोप होईल. गावाची सण बरे ही सण बघताना गावाची चूक झाली असेल, ही चुकी मान्य करून घे. गेल्या जाताना कडा गाव घेताना गेल्याच्या चूक झाली असेल, ती गंगा सका पोटकर खूपच चूक झाली असेल, ही चुकी मान्य करून घे. इथपासून मुंबईपर्यंत गाव आहे, त्याच्या पोटा सातारा गावामध्ये काय रोग नाहीये, तो तुझी सगळं दूर कर. मुंबईला काय सण भरतात ही सुद्धा मान्य करून घे. आणि ही वर्षाची गावाची सण भरत शिमग्याची मान्य कर. हराला मारा
गांजेवाडी तेलवाडी हा तुला एक नारळ हा तुला वाशी आणून दिली आहे. तू मान्य करून घे. हे जातीचे बटा साजरा 500 रुपये द्यायचे. मनाने काम करू नका आणि त्या वाडीला सुखाय सांभाळ. हर हर महादेव. तर मित्रांनो आता होळीच्या इथं नाचून झालेलं आहे. आता पाठी गणपतीचं मंदिर आहे. गणपतीच्या मंदिरामध्ये हे नाचतील आता. त्या बाजूला व्याघ्रेश्वर मंदिर आहे आणि त्यानंतरला मग जुलै मंदिराच्या इथं नाचतील. Oh,
तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मित्रांनो घरी चाललेलो आहे. देवळाकडचा कार्यक्रम आटपलेला आहे. आता आपल्या वाडीच्या इकडचा कार्यक्रम बाकी आहे. म्हणजेच काय तर आता होळी पेटवली आपण, तिला सजवलं जाईल आणि मस्तपैकी अबीर गुलाल आणि मस्तपैकी सजवलं जाईल. ते तुम्हाला समजेल कशा प्रकारे सजवतात वगैरे ते. तर आता घरी वगैरे चाललोय, चेंज वगैरे करायचं आहे, नंतर परत खालती यायचं आहे. मग जहरी नामदेव शिमगा शेतोड म्हणजे प्रत्येकाच्या घरी आम्ही टोप घेऊन जाणार. प्रत्येकाच्या घरी जी भाजी असेल, परत अजून काय चपाती असेल किंवा पुरणपोळी असेल तर त्या गोष्टी असतात त्या एकत्र जमवायच्या आणि त्यानंतरला होळीच्या इथं बसून खायची. म्हणजे एक वेगळीच मजा असते. तर बाळ माझी अशी खरोखर आमच्या आपल्या लेकरांना बघताना तू आतापर्यंत चांगली सुखाची समृद्धी दिवस दाखवलेली आहेस. सुखाची आनंद शिमगा पार पाडलेला आहे. तर याच दिवशी गेल्या वर्षी आम्ही तुला एक श्रीफळ म्हणून दिन म्हटलं होतं. आम्ही आज सर्व लहान तरुण मंडळी आमची संपूर्ण आज तुमच्या चरणाशी प्रार्थना करतायत की जे आम्ही श्रीफळ देतोय तो आपण मान्य करून घ्यावं. आणि आमची काही मंडळी अशी विखुरलेली आहेत, देशी परदेशी नोकरी निमित्त जिकडे तिकडे फिरते येणारे आहेत. त्यांच्या पाठीशी आपण सदैव अशीच उभे राहावे. त्यांच्या मनात एका इच्छा माझे परिपूर्ण कराव्यात. त्यांना वर्गात पैशा रुपये मिळवून द्यावे. अशीच वर्षानुवर्षी त्यांच्या आपल्या चरणाशी पाय लागावेत. त्यांच्या हातून आपली सेवा करून घ्यावी. कुठल्याही भक्तांचे कुठलेही कामाची इच्छा भावना असे परिपूर्ण करून घ्याव्यात. कुठे फिरतील त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहावा. कोणी गाडी घोड्यावर कुठे प्रवास करतील त्यांच्या पाठीशी सुखाचे आनंद दिवस दाखवावेत. त्यांना असे सुखाचे समृद्धी आनंद दिवस दाखवावेत. बाळ तर मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता होळीला वगैरे सजवलं. तुम्ही बघितलं अबीर गुलालाने आमच्याकडे होळी जेव्हा पेटवल्याच्या नंतरला दुलवटीला आमच्याकडे पूर्ण सजवलं जातं. अबीर गुलालाने सजवलं मस्तपैकी अगरबत्त्या वगैरे लावून. त्यानंतर प्रत्येकाचे नवस वगैरे घेतले जातात. प्रत्येक घराचे घरपटप्रमाणे नवस वगैरे असते. तर मित्रांनो व्हिडिओ इथेच एंड करतोय आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनल असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आताही डाटा बघाय. परत भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये.